आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र सुद्धा काही त्यांच्या फॅन्सनी काढलेलं आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण अहमदाबादमधून पाहतोय। अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्या लोकांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? पंतप्रधान मोदी आणि अमित शहा इथे दिसतात, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी आणि त्यासाठी अहमदाबादमधील जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघंही पोहोचल्याचं बघायला मिळतंय। खरं तर या मतदारसंघामधनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मागच्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि त्यासाठीच प्रामुख्याने जर बघितलं आपण तर निशान जी शाळा आहे, निशान हायर सेकंडरी स्कूल म्हणून जी शाळा आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघे पोहोचलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित असल्याचं बघायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। सकाळी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण प्रचंड रांग सकाळी लागलेली आहे केंद्रावर आणि मी उलट प्रत्येक मतदार राजाला विनंती करेन की मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। हा आपला पवित्र हक्क आहे, अधिकार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं व हक्क आपला बजवावा आणि देशाच्या योगदानामध्ये आपला सहभाग नोंदवावा। खरं तर 2 टप्प्यांमध्ये अतिशय कमी मतदान झाल्याचं म्हणजे टक्केवारी होतीये। यंदाची काय स्थिती असेल, काय वाटतं? नाही, एकंदरीत कोल्हापुरामधलं वातावरण जर बघता इथं मतदानाची टक्केवारी वाढेल ही अपेक्षा आहे। सगळीकडं चांगलं वातावरण आहे, जनजागृती चांगली झालेली आहे। आणखी निश्चितपणे या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का हा निश्चित वाढेल। कोल्हापूरचे जरी महाराज असले तरी आपले वडील आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रचारात सहभागी झाला होता। काय जनतेचं काय म्हणणं आहे, काय म्हणते जनता? नाही, अतिशय गेल्या महिनाभर प्रचार यंत्रणा जी राबवली गेली, अतिशय नियोजनबद्ध प्रचार झालेला आहे पूर्ण मतदारसंघामध्ये आणि आम्हाला सर्वांना निश्चित खात्री आहे की प्रचंड मोठं यश आम्हाला मिळेल। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।